15-20 लोकांचा हे लोक आले मोटरसायकलवर आणि मग येऊन मग रस्त्यावर दगडफेक करून पूर्ण लॉजिंगचा पूर्ण भाग दगडफेक करून लॉजिंगचं पूर्ण नुकसान केलेलं आहे। या ठिकाणी जवळपास सगळंच लॉजिंगचं जवळपास 5 लाखाचं जवळपास नुकसान आमचं झालेलं आहे। या ठिकानी आता मागणी काय तुमची? पूर्ण की हे नुकसान झालेलं आहे की आम्ही बंदमध्ये हे असतानासुद्धा आमचं उघडं म्हणजे नसतानासुद्धा आम्हाला आमच्यावर अन्याय झालेला आहे, आमच्यावर नुकसान झालेलं आहे। शासनाने याची दखल घ्यावी आणि याच्यावर कारवाई करावी असं आम्हाला असं वाटतं। आमचं नुकसान भरपाई आम्हाला मिळावी या ठिकाणी असं वाटतं आम्हाला। आज अचानक अंदाजे 1:30 वाजेच्या सुमारास एक 25-50 लोक होते, घोषणा देत आले आणि त्यांनी काही सूचना न देता अचानक त्यांनी दवाखाना फोडला, दवाखान्याचे काच फोडले, दवाखान्यातल्या आतमधल्या खोलीमध्ये येऊन कॉम्प्युटर फोडलं, लेटर पॅड फोडलं, औषधं फोडून टाकली, सगळं सामानमधलं अस्ताव्यस्त केलं। दवाखान्यात ज्या मावशी होत्या त्यांना सुद्धा धक्काबुक्की केली त्यांनी। सोबत त्यांच्या पाठीमागे काही पोलिसांचे 2-3 व्हॅन होत्या, पोलिसांनी सुद्धा या सगळ्या घटनेचं शूटिंग केलंय, फोटोग्राफी केली। 7-8 जणांना पोलिसांनी उचलून गाडीमध्ये सुद्धा टाकलंय। त्यांच्या 2 व्हीलरच्या काही गाड्या होत्या त्या पोलिसांनी सुद्धा जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेल्या आहेत। असा प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे। आम्हाला अगोदर सूचना दिली असती, आम्ही नक्की दवाखाने, क्लिनिक, मेडिकल सगळं बंद केलं असतं। पण ही दवाखाने ही अत्यावश्यक सेवा आहे, मेडिकल दुकान ही अत्यावश्यक सेवा आहे आणि आता पण कितीतरी मोर्चे झालेले आहेत, पण ह्या मेडिकलवरती किंवा दवाखान्यावरती कधीच अशी घटना घडलेली नाही। पंढरपूरहून निघालो, आमची बस इथं वाट आडीला गेले, तिथे बसच्या समोर टायर टाकले, पूर्ण बसात पूर्ण थांबल्या। लातूर गाडीमध्ये बसलो, आम्हाला बस स्टँडला सोडायचं म्हणलं ते महामंडळाने आम्हाला शिवाजी चौकात उतरवलं। शिवाजी चौकात उतरून आम्ही लातूरच्या बस स्टँडला आलो, इथं कोणतीही बस नाही। आमची पूर्ण बरेच वारकऱ्याची हेळसांड झालेली आहे।